तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बनवणार आज दीड जे की मक्काचा आहे आणि आता आलो आपण मक्का घ्यायला. आणि पुढं आता ही मक्का घेणार आहे आपण अशी तुम्हाला दाखवतो. पहिले मी स्टार्टिंगला कशी या अशा प्रकारचं एक कणूस आहे आणि आपण घेणार याला आता मोडून पाहू शकता तुम्ही. हे घेतला आपण एक तोडून आता आणि अजून अजून एक घेऊ आपण. इथं दोन मी घेतली तीन. तर चला शेतामधून कंस घेतले जाऊ तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओ. दे फर्स्ट. तर मित्रांनो आता ही घेतली मक्का आणि याला वाटून घेणारे बारीक आणि करणारे मक्काची दिलडी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता ही चालू याला बारीक करून घ्यायचं लगेच काढून घ्यायचं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता इथं मस्त बारीक झालंय बरं का मित्रांनो, एकदम बारीक झाला ते. आणि याला आता त्या पारतीत काढून घ्यायचं आम्हाला. ओके छान झालं बरं का ताई, तुम्ही पहा एकदम भारी झालं. आहे आणि कोथिंबीर आहे, जिरं लसूण आणि ओवा. आणि आता हे मिरच्या आणि लसूण वाटून घ्यायचे आणि बाकी सगळं मग असंच टाकायचंय. आणि वाळेल कोथिंबीर आहे. ओली नव्हती का? ओली नव्हती, पावसाळ्यातली वाळून ठेवली ती कोथिंबीर. या दिवसात ती कोथिंबीर राहत नाही जास्त. हे पहा एवढे आयटम चालले याच्यामध्ये आणि याला मस्त बारीक करणार आपण. आणि जी पाट्यावरची चव आहे ना ती कुठं नाही बरं का, एकदम देशी आणि चांगल्या क्वालिटीची मस्त चव राहते. त्याच्यामुळे आता एकदम त्याला थोडंसं बारीक करून घेणार आहे, जी की खायला मस्त चव चांगली लागणार आहे. त्या कोथिंबीर ते सगळं टाकलं ते काढलं लागलं. ठीक आहे, जेवण बनवायच्या वेळेस टाकणार आहे आणि आता मस्त बारीक करून घेणार आहे. तर मित्रांनो हे सगळं मिश्रण आता बारीक करून घेतलेलं आहे वाटून. आणि आता हे काढून घेऊ आणि मग सगळं मिक्स करून आणि मग करू दिलडी. असं पाणी टाकून सगळं चेक करून घेतलं. तर मित्रांनो हे आहे हरभऱ्या डाळीचं पीठ, बेसन पीठ, जे की चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं त्याला. आता हे मीठ टाकलं, बारीक वाटली नव्हती ना तेव्हा बाजूला ठेवली होती. आता वरून अशी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. मग त्याशी वरून टाकली की छान लागतं जास्त. ते बारीकच आहे, त्याला वाटायचं काम काही पडत नाही. ती वाळेल कोथिंबीर होती. आणि थोडंच टाकायचं पीठ, मग ते मक्काचं जास्त राहतं ना तेव्हाच मग छान लागतं खायला. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून काय करायचं आपल्याला मिक्स करायचं. हा पाणी टाकून मिक्स करून घेतलं का असं मध्यम राहू द्यायचं थोडं. आता याच्यावर मस्त तवा टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काढायचं आपल्याला. तेल टाकायचं आता. तर मित्रांनो यो कांदा कापून घ्यायचा आहे. तव्याला तेल लावायला तेल टाकायला काम आहे. तो कांद्यानंच तेल लावणं पडतं. दिलडी करायची असले ना तर आम्ही कांद्यानंच तेल लावतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले आता धिरडे एकदम मस्त रेडी आहे आणि आम्ही आता खाणार आहे. म्हणजे की मस्त चांगले आहे, तुम्ही घरी पण ट्राय करू शकता. आणि ते कसे बनवायचे तुम्ही आता नक्की बघितले तर तुम्ही खरं तुम्ही बनवा. आणि आम्ही आता याला खाणार आहे भाई. एकदम करायला पण सोपे एकदम. विषय नाही आता. तुम्ही
मिक्सर मध्ये पण काढू शकते ते सगळं मिश्रण. मिक्सर मध्ये काढायचं सगळं मिश्रण असं हं. आणि आता आम्ही एक नंबर एकदम मस्त छान आहे. तुम्ही पण नक्की बनवा, ट्राय करा, एकदम भारी छान आहे. बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता खातोय. व्हिडिओ पसंत आला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.